गेल्या काही दिवसांपासून मुलींच्या जन्माचं प्रमाण घटतंय आणि आता त्याचे परिणाम सुद्धा दिसायला लागलेत. कारण कोल्हापुरातील एका अनाथ आश्रमामध्ये 3 मुलींसाठी तब्बल 400 उपवरांचे अर्ज आलेले आहेत. इतकंच नाही तर दिवसाला 10 ते 12 अर्जांची त्यामध्ये भर सुद्धा पडतेय. पाहूयात. मित्रांनो, मराठा लग्नाच्या सगळ्यात मोठ्या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता जी आपण न्यूज क्लिप ऐकली तर ती अनाथ आश्रमाच्या संबंधाने आहे. एबीपी माझाची ती एक बातमी आहे. कुठली आहे, कधीची आहे आणि अनेक चॅनलवर अशा बातम्या आंधळीमधून येत असतात. मात्र होतं काय की बऱ्याचदा जे काही आपला स्ट्रीम मीडिया आहे किंवा इतर चॅनल आहेत तर बरेच असे फेक युट्यूबर पण असतात, फेक न्यूज पोर्टल पण असतात, जे काही दिशाभूल करणाऱ्या खोट्या बातम्या देत असतात. ही एबीपी माझाची बातमी आहे आणि पूर्ण रिपोर्ट स्टोरी त्यांनी ती हे केलेली आहे. मी त्याची पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आणि अनाथ आश्रमाच्या संदर्भातच या व्हिडिओच्या माध्यमात आपण चर्चा करणार आहोत की एकीकडे मुलींच्या आणि मुलांच्या संख्येमध्ये विसंगती निर्माण झालेली आहे. हे एक वास्तव आहे आणि हे वास्तव स्वीकारत असताना दुसरीकडे जी काही वर्षांपूर्वी मुला मुलींची लग्न व्हायची तर ती आता मुला मुलींची न होता एज्युकेशन सोबत होत आहेत, प्रोफेशन सोबत होत आहेत, शिक्षणासोबत आपल्या सामाजिक प्रतिष्ठेसोबत होत आहेत, जाती सोबत होत आहेत आणि जाती अंतर्गत होत असताना आपल्याच एका समाजामध्ये होत असताना त्याच्यामध्ये सुद्धा वरिष्ठ, कनिष्ठ, उच्च, नीच असे आणखीनही भेद आपण सोडायला तयार नाही. त्याच्यामुळे लग्नात अडचणी येत आहेत आणि मग अशा स्थितीमध्ये साहजिकच जी काही गरीब मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्ती आहेत तर ती अनाथ आश्रमाकडे धाव घेतात आणि मग अनाथ आश्रमातील स्थळं कशी असतात, महाराष्ट्रामध्ये एकूण अनाथ आश्रमाची संख्या किती आहे, त्यांच्याकडे मुली किती आहेत, त्यांचे पत्ते काय असतील, त्यांचे मोबाईल नंबर काय असतील, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्याच्यासाठी नोंदणी करण्यासाठी अर्ज कसा करावा लागणार किंवा अर्ज कुठे करावा लागणार, त्याच्यासाठी अनाथ आश्रमातील मुली सोबत जर आपलं लग्नाचं जर ठरलं तर त्याच्यासाठी आपल्याला गेट पास साठी काही पैसे भरावे लागतात का, कारण अशा सोशल मीडियावर आपण बऱ्याच जाहिराती पाहतो आणि मग याच्यातून फसवणूक कशी होते आणि कुठली सावधगिरी बाळगली पाहिजे, त्याच्यानंतर त्यांचे पत्ते व संपर्क क्रमांक सुद्धा आम्ही या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहोत की जेणेकरून कुणाची फसवणूक होऊ नये आणि सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती आपल्याला मिळावी. मराठा लग्न अक्षदाच्या माध्यमातून गेल्या 6 वर्षापासून आम्ही हेच काम सातत्यानं करत असतो की मराठा लग्न अक्षदा हा कुठलाही व्यवसाय नाही आणि या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही. तरी पण या माध्यमातून 600 ते 700च्या आसपास लग्न जुळलेली आहेत आणि मग ती लग्न जुळवण्यासाठी मराठा लग्न अक्षदाचं 100% योगदान असेलच असं नाही, तर ही लग्न परस्पर जुळत असतात. एक प्लॅटफॉर्म असतो. हा प्लॅटफॉर्म कसं काम करत असतो तर जसं आपल्याला एखाद्या गावाला जायचं तर आपण कुठे जातो की बस स्टँडवर जातो. मग त्या बस स्टँडवर गेल्याच्या नंतर जर मोठ्या शहरातलं बस स्टँड असेल तर त्याच्या वेगवेगळ्या बसेस उभ्या असतात. मग कुठल्याही बसमध्ये आपण जात नाही, कंट्रोल सांगत असतो की ही बस अमक्या क्रमांकाची बस टमक्या गावाला चालते. मग आपण तिचा शोध घेऊन तिच्या जर समजा आपल्याला जागा असली तर आपण बसून जातो. तसंच लग्नाचं असतं की जे व्हॉट्सअप असतील, विवाह संस्था असतील तर हे एक प्लॅटफॉर्म असतात. मात्र आपण कुठेतरी गैरसमज करून घेतला डोक्यामध्ये की एखाद्या विवाह संस्थेकडे नोंदणी केली, पैसे भरले तर लगेच आपलं लग्न जुळतं, तर असं होत नसतं. विवाह संस्थेचा रोल फक्त इंट्रोडक्शन देणं म्हणजे परिचय देणं हे एवढं असतं. याच्या पलीकडे विवाह संस्थेची कुठलीच जबाबदारी नसते. मी समजा वाशिम जिल्ह्यात राहत असेल, समजा एखादी नागपूरची मुलगी असेल, पुण्याचा मुलगा असेल आणि मी त्यांच्या दोघांचा जर संवाद करायचा प्रयत्न केला मध्यस्थ म्हणून तर ते माझं कशाला ऐकतील. ऐकणारी लोक कोणती असतात किंवा माझ्या शेजारच्या गावामधला एखादा मुलगा नवरदेव आहे, दुसऱ्या आमच्याच गावातली एखादी मुलगी आहे, तर त्या ठिकाणी ती दोघंही मला ओळखतात, तेव्हा त्यांचाही माझ्यावर विश्वास असेल, यांचाही माझ्यावर विश्वास असेल, तर तेव्हा आपण तिथं ते मध्यस्थ म्हणून उपयोगी पडू शकतो लग्न जुळवण्यासाठी. बाकी मग आपण काय केलंय की हे मध्यस्थ जे आपले होते पहिले पारंपरिक सोयरे धारे नाते गोते ओळखीचे, तर यायला आपण कुठंतरी मारून टाकला असं म्हणायला हरकत नाही की त्यांना बाजूला फेकलं आणि त्याच्या जागी मग कुठेतरी राजकारणाचा सत्कार करू लागलो आणि मग हे मध्यस्थ कुठेतरी फक्त भानगडी झाल्या तरच त्यांना आपण जाब विचारू लागलो, प्रश्न विचारू लागलो, त्याच्यामुळे हा मध्यस्थ दुवा कुठेतरी बाजूला गेला. आता त्याची जागा
आमच्यासारख्या विवाह संस्थेनं सोशल मीडियानं घेतलेली आहे आणि मग त्याच्यात नको ती फसवणूक होते आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन फसवणूक करणारे अनेक तत्व आलेले आहेत. तर जी काही अनाथ आश्रमाविषयीची जी काही माहिती तुम्हाला द्यायची असेल इत्थंभूत माहिती, तर अनाथ आश्रमातील नोंदणी प्रक्रिया, त्यांचा पत्ता, त्यांचा संपर्क क्रमांक, त्यांची संख्या, त्यांचे कुठे आहेत ते, या सगळ्या गोष्टींची माहिती आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. मात्र या व्हिडिओत आम्ही देणार नाहीत, कारण बऱ्याच गोष्टीची बंधनं असतात. कम्युनिटी गाईडलाईन्स असतात, युट्यूबच्या काही कम्युनिटी गाईडलाईन्स आहेत, सोशल मीडियाच्या कम्युनिटी गाईडलाईन्स आहेत, IT ऍक्ट आहे, गव्हर्नमेंटच्या काही गाईडलाईन्स असतात. तर त्याचं डिस्ट्रक्शन्स करता येत नाही, त्या फॉलो कराव्याच लागतात. मग ज्यांना फॉलो नाही करायचं तर ते लोकांना फसवणुकीच्या उद्देशाने आलेले असतात. मात्र आमचा हेतू उद्देश प्रामाणिक आहे. मात्र त्यासाठी जे काही खाली जॉईनचं बटन दिसतं, तर त्यासाठी तुम्हाला आमचं मेंबरशिप जॉईन करावं लागेल, की ज्याच्यासाठी तुम्हाला ₹1 प्रति दिवसाचा हे शुल्क द्यावं लागणार. तर त्याच्यामध्ये आम्ही ती माहिती देणार. त्याच माध्यमातून जे काही बायोडाटाचा परिचय पण आम्ही फक्त मेंबर लोकांसाठीच देणार. त्याची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे आणि त्या माध्यमातून मग तुम्ही आमच्यासोबत डायरेक्टली संपर्क करू शकता, की एखाद्या मुलीच्या स्थळाच्या बायोडाटाचा परिचय जर आम्ही दिला, तर त्या परिचयासोबत संपर्क करण्यासाठी त्या ठिकाणी दोन्हीची मध्यस्थाची भूमिका आम्ही त्या बदल्यात निभावू. कारण असे एवढ्या मोठ्या लोकांना उत्तर देणं शक्य नसतं. तर हे लिमिटेड असणार आहे. तर तेव्हा आपण हे जॉईनच्या बटनावर क्लिक करा आणि याची माहिती घ्या. सोबतच हा व्हिडिओ कुठला आहे, काय आहे, त्या व्हिडिओबद्दल सुद्धा आम्ही त्या मेंबरच्या ग्रुपमध्ये सगळं त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या लिंकवर क्लिक करा आणि जॉईन व्हा. धन्यवाद.